नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारद्वारे तसेच विविध संस्थांद्वारे विद्यार्थ्यांकरिता नवीन योजना काढल्या जात आहे. विविध महिलांकरिता, पुरुषांकरिता, मुलींकरिता विविध योजना काढल्या जात आहे. विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे, शिष्यवृत्ती दिले जात आहे, ज्यामुळे ते आणखी आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतील. आता नवीन शिष्यवृत्ती योजना निघालेली आहे, टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती 2024-2025. यामध्ये आपण बघूया विद्यार्थ्यांकरिता काय आहे, कोणते यामध्ये कोर्स दिलेले आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे, काय याच्याकरिता क्वालिफिकेशन हवं ते पण आपण यामध्ये सविस्तर बघणार आहोत. चला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन योजना, कार्यक्रम तुम्हाला अपडेट मिळत राहतील. चला तर मग टाटा पंख स्कॉलरशिप योजनेविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. जुलै 2024ची 27 जुलैची ही न्यूज आहे, नोटिफिकेशन आहे. बघूया काय. टाटा कॅपिटल बँक योजना सुरुवात झालेली आहे. यामध्ये लोकांना नवीन शिक्षण देण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे. यामध्ये या योजनेचे कोणते फायदे आपल्याला होणार आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, किती पैसे यात भेटणार आहे, याविषयी आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला बघूया. टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप योजना 2024. टाटा कॅपिटल याद्वारे हायर एज्युकेशन म्हणजेच वरचं शिक्षण, जे 11वी-12वीच्या वरचं शिक्षण आहे, 11वीमध्ये आहे म्हणजे 10वीच्या वरचं, हायर म्हणजे 10वीच्या वरचं एज्युकेशन आहे, त्या विद्यार्थ्याने आणखी समोरचं शिक्षण घ्यावे. त्यांनी ग्रॅज्युएशन करावं, MCOM, MBBS जे काही आहे ते करावं, PhD करावं. याकरता जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेमचे सोल्युशन करण्याकरिता हे शिष्यवृत्ती योजना आणलेली आहे. बघा, जे वरचं शिक्षण घेण्याकरता प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन काढण्याकरता 11वी-12वीमध्ये जे मुले शिकत आहे त्यांच्यामध्ये ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, ITI अशासारखे कोर्सेस असणार आहेत. ते तुम्हाला या शिष्यवृत्ती योजनेमध्ये दिले जाणार आहेत. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये 1 टाईम स्कॉलरशिप दिली जाणार आहे. बघा, तुम्हाला त्यामध्ये प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे आणि 1 टाईम स्कॉलरशिप देखील दिली जाणार आहे. चला बघूया आपण. टाटा कॅपिटल लिमिटेडने ही योजना टाटा कॅपिटल पंकज स्कॉलरशिप योजना 2024ची सुरुवात केली आहे. जे मेरिटवरती स्कॉलरशिप तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. म्हणजे तुम्ही 10वीमध्ये असाल, 11वी-12वीमध्ये असाल किंवा हे कोर्स करत असताना तुम्हाला जेवढे जास्त मेरिट असेल तुमचं, जेवढे तुम्हाला जास्त पर्सेंटेज असेल त्यानुसार हे स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये काही पात्रता दिलेली आहे. जर तुम्ही 11वी-12वीमध्ये शिकत असाल, BCom, BSc, BA करत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. त्याबरोबर तुम्हाला 10,000 ते 12,000, बघा विद्यार्थी मित्रांनो, 10,000 ते 12,000 मिळणार आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. आता ऑगस्ट सुरू आहे, सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्ही याच्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. आणि याच वर्षी या योजनेला सुरुवात झालेली आहे. यामध्ये बघा, पात्रता, टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप योजनेची पात्रता बघूया आपण. मित्रांनो, या योजनेत तुम्हाला 11वी-12वीमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे 10वी पास झाले, यावर्षी 11वीला आहेत, 12वीला आहेत, त्यांच्याकरिता ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. तुम्हाला 60% जास्त मार्क्स पडणे आवश्यक आहे. आणि आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 60% जास्त मार्क्स असतात. त्यामुळे तुम्ही भरपूर विद्यार्थी या योजनेचा फायदा घेऊ शकता. बघा, आणखी तुम्हाला याच्यामध्ये तुमचे जे वर्षाचे इन्कम असणार आहे, जे तुमच्या आईवडिलांचं इन्कम आहे, उत्पन्न आहे, ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 2.5 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ही योजना फक्त महाराष्ट्रातील म्हणजेच भारतातील लोकांनाच असणार आहे.
भारतातील तसेच महाराष्ट्रातील लोकांनाच ही स्कीम लागू असणार आहे. तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल किंवा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी अधिकृत जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जायचं आणि तिथे अर्ज करू शकता. अशी ही टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती कार्यक्रम योजना आहे. या योजनेचा अवश्य तुम्ही लाभ घ्या. 10वी 12वी अनग्रॅज्युएट, डिप्लोमा, पॉलिटेक्निक वाले स्टुडंट सर्वच 11वी 12वी वयामध्ये जे आहात ते तुम्ही याचा फायदा अवश्य घ्या. सरकार नवीन योजना काढत आहे विद्यार्थ्यांकरता, मुलींकरता. नक्की लाभ घ्या आणि आपलं एज्युकेशन पूर्ण करून जॉबवर लागा. धन्यवाद.